सगळे सोलापूरकरांना आमचा नमस्कार. पुढच्या येणारी उद्याची जे आपली गणेश विसर्जनचा दिवस आहे त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. त्यामुळे ते विसर्जनचे याच्यावरून आपण थोडा जे वाहतुकी च्या जे नेहमीचे रूट आहे त्याच्यात काही बदल केले आहे ते मी आता सांगतो. आता विजापूरकडून पुणे किंवा हैदराबादकडे जाणारा वाहनाकरिता जे आता नवीन मार्ग आपण दिले आहे उद्यासाठी ते नवीन विजापूर नाका, नवीन बायपास मार्गे ते केगाव ब्रिज ते पुढे इच्छित स्थळी. दुसरा हैदराबादकडून पुणे किंवा विजापूरकडे वाहनाकरिता मार्ग नवीन हैदराबाद नाका, जुना हैदराबाद नाका, मार्केट यार्ड, जुना पुणा नाका, केगाव बायपास ते पुढे. तिसरा विजापूर रोडने रेल्वे स्टेशन व एस टी स्टँड करिता पर्यायची मार्ग. ते नवीन जे मार्ग आहे विजापूर नाका, ITI पोलीस चौकी, निर्मिती विहार, लियमवाडी चौक, सलगर वस्ती पोस्टे समोर, सलगर वाडी, नागोबा मंदिर ते पुढे जाणारा रस्ता. चौथा रेल्वे स्टेशन ते ST स्टँडकडे जाण्याकरिता मार्ग नवीन जे मार्ग आहे रेल्वे स्टेशन, मोदी चौकी, मोदी बोगदा, रामवाडी दवाखाना, नागोबा मंदिर, मिराई चौक, शेटे नगर, बोगदा, निराडे वस्ती ते हॉटेल अम्बॅसडर. पाचवा सोलापूर व जुळे सोलापूर शहरात येणाऱ्या चारचाकी प्रवासी वाहनाकरिता जे नवीन मार्ग आहे जुना पुणा नाका, जुना तुळजापूर नाका, जुना बोरमणी नाका, अशोक चौक मार्गे शहरात येणारा हा मार्ग. बार्शी सोलापूर रोड, बार्शीकडून येणारे वाहनाकरिता बार्शी रोड टोल नाका, खेड मार्गे, केगाव ब्रिज, पुणा रोड ते इच्छित स्थळी. शेवटी शहरात जड वाहतूक बंदी हे मिळवणूक संपेपर्यंत असेल. सदर बंदीमध्ये मार्केट यार्ड चौक, जुना बोरमणी नाका, शांती चौक, अक्कलकोट रोड हा मार्ग जड वाहतुकीस येण्या जाण्यास चालू राहतील. तो हे मार्ग उद्या आपण याच्यासाठी जे विसर्जनचा दिवस आहे त्याच्यासाठी पर्याय मार्ग काढला आहे. आमच्या सगळे सोलापूरकरिता हा निवेदन आहे की उद्या आपण शांतपणे जे आपलं विसर्जन आहे ते पार पाडा. सगळे पोलीस डिपार्टमेंट, सगळं सोलापूर शहर पोलीस आपल्या सोबत आहे. कुठल्या प्रकारच्या काही अडचण होणार नाही सगळ्यांना. ते एवढं आमचं आव्हान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.